नमस्कार. मराठी विभाग, यशवंत महाविद्यालय नांदेड आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थ्यांसाठी साहित्य संकल्पनांचा परिचय करून देणाऱ्या या अभिनव उपक्रमात आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. गतवर्षी सुरू झालेल्या या उपक्रमाच्या आतापर्यंतच्या भागात आपण कविता, समीक्षा, कादंबरी, नाटक, कथा आणि लोकसाहित्य या संकल्पनांचा परिचय करून घेतलेला आहे. आता आपणाला चरित्र या संकल्पनेचा परिचय करून घ्यायचा आहे आणि हा परिचय करून देणारे मान्यवर अभ्यासक आहेत डॉक्टर हंसराज दामोदर जाधव. नाथांची नगरी म्हणून लौकिक असलेल्या पैठण भूमीतील प्रसिद्ध अशा प्रतिष्ठान महाविद्यालयात मराठी विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले हंसराज नवीन पिढीतील महत्वाचे कथालेखक आणि महानुभाव साहित्याचे व्यासंगी अभ्यासक म्हणून परिचित आहेत. तशी सर्जनाची परंपरा त्यांना वडिलांकडून मिळालेली. शाहीर दामोदर वजीरगावकर हे त्यांचे वडील. डफावर थाप मारून प्रबोधनासाठी पोवाडा सादर करणे याचा वारसा त्यांच्याकडेही चालत आलेला. ते स्वतःही उत्तम शाहीर आहेत, परंतु आपल्या प्रतिभा आणि अंगभूत ऊर्जेच्या आविष्कारासाठी त्यांनी कथेचे माध्यम निवडले. नॅशनल बुक ट्रस्टच्या वतीने आयोजित नवकथा लेखन प्रकल्पाअंतर्गत 2012 मध्ये मोहरम ही त्यांची पहिली कथा प्रकाशित झाली. या प्रकल्पाचे संपादन मराठीतील प्रख्यात लेखक राजन गवससरांनी केले होते. यावरून या प्रकल्पाचे निराळेपण आपल्या लक्षात येईल. 2012 पासून आतापर्यंत अक्षरलिपी, पुरुष उवाच, प्रतिष्ठान, मुराळी या महत्वाच्या अंकांमधून जशा त्यांच्या कथा प्रकाशित झाल्या आहेत, तशाच उद्याचा मराठवाडा, दिव्य मराठी, महाराष्ट्र टाइम्स अशा दिवाळी अंकातूनही त्यांच्या कथा वाचकांपर्यंत आलेल्या आहेत. दैनिक लोकमत मधून साहित्यिक पुरवणीत प्रकाशित झालेल्या त्यांच्या लघुकथांना वाचकांचा चांगला प्रतिसाद लाभलेला आहे. साहित्य अकादमीच्या युवा साहित्यिक संमेलनात तसेच औरंगाबाद आकाशवाणी केंद्रावर त्यांनी केलेल्या कथा वाचनालाही रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. अल्पावधीतच नवीन पिढीतील आश्वासक कथाकार म्हणून पुढे आलेल्या हंसराज यांचा पहिला कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. पण केवळ नवकथा लेखक ही त्यांची एकमेव ओळख नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि महानुभाव साहित्य हा त्यांच्या अभ्यास आणि निरंतर चिंतनाचा विषय असून महानुभवीय आख्यान काव्य या विषयावर त्यांनी PhD साठीचे संशोधन केले असून याच शीर्षकाने दिलीपराज प्रकाशन पुणे यांच्या वतीने तो संदर्भ ग्रंथ प्रकाशित झाला आहे. यासोबतच वेगवेगळी नियतकालिके आणि वृत्तपत्रे यामधूनही त्यांचे संबंधित विषयावरील लेखन मोठ्या प्रमाणावर प्रकाशित झालेले आहे. याशिवाय प्रस्तुत विषयावर आधारित महदंबा आणि गोदांगन या स्मरणिकांचेही त्यांनी संपादन केलेले आहे. अभ्यासक म्हणून विविध साहित्य संमेलने आणि आयोजक म्हणून निरनिराळ्या साहित्यिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. याशिवाय महाविद्यालयीन पातळीवर विद्यार्थी स्नेही प्राध्यापक म्हणून त्यांनी सांस्कृतिक विभाग असो अथवा राष्ट्रीय सेवा योजना विभाग या माध्यमातून वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या आयोजनात पुढाकार घेतलेला आहे. लेखक, संशोधक, प्राध्यापक आणि कार्यकर्ता अशा निरनिराळ्या भूमिकातून सतत क्रियाशील असलेल्या त्यांच्यासारख्या मान्यवर अभ्यासकाने प्रस्तुत उपक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांसाठी चरित्र या संकल्पनेचा परिचय करून देणे ही गोष्ट आमच्यासाठी आनंददायी आहे. 2 भागात त्यांनी केलेल्या या मांडणीचे आपण हार्दिक स्वागत करूया. नमस्कार, मी डॉक्टर हंसराज जाधव, प्रतिष्ठान महाविद्यालय पैठण, यशवंत महाविद्यालय नांदेड या महाविद्यालयाचा मराठी विभाग आणि कल्पक विद्यार्थी समूह यांनी सुरू केलेल्या परिचय साहित्य संकल्पनांचा या उपक्रमात मी आज आपल्याला चरित्र या
साहित्य संकल्पनेचा परिचय करून देणार आहे. या महाविद्यालयाचा मराठी विभाग आणि या उपक्रमाचे संयोजक माझे सन्मित्र, मराठीतील महत्त्वाचे लेखक, महत्त्वाचे चर्चक, एक उत्तम वाचक, उत्तम शिक्षक असलेले, उत्तम निवेदक असलेले डॉक्टर विश्वाधर देशमुख यांचं प्रथमतः मी अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवादही देतो. विद्यार्थी मित्र हो, संयोजकांनी या उपक्रमाला परिचय साहित्य संकल्पनांचा असं म्हटलेलं आहे. साहित्य प्रकार किंवा वाङ्मय प्रकार असं न म्हणता ज्या अर्थी त्यांनी संकल्पनांचा परिचय असं म्हटलंय, त्या अर्थी या उपक्रमात कुठल्याही पद्धतीने या संकल्पनेविषयी, चरित्र या संकल्पनेविषयी ढोबळमानाने चर्चा करणं अपेक्षित नाही. चरित्र किंवा कोणतीही संकल्पना घेतली तरी त्या संकल्पनेची एक तात्विक प्रकारची मांडणी, त्या रूपबंधाविषयीची एक सैद्धांतिक मांडणी करणं संयोजकाला अपेक्षित आहे आणि संकल्पना म्हणून त्याची ती गरजही आहे. या उपक्रमात कथा, कविता, नाटक, कादंबरी या संकल्पनांचा मान्यवर अभ्यासकांनी तुम्हाला परिचय करून दिलेलाच आहे. मी ज्या संकल्पनेचा परिचय करून आपल्याला देणार आहे ती चरित्र ही संकल्पना. चरित्र ही संकल्पना किंवा हा वाङ्मय प्रकार याची मोठी आभाळ झालेली आपल्याला दिसेल. जागतिक साहित्यामध्ये, भारतीय साहित्यामध्ये किंवा मराठी साहित्यामध्ये चरित्र नावाची ही संकल्पना किंवा चरित्र नावाचा हा साहित्य प्रकार नीटपणे पुरेशा प्रमाणात लिहिलाच गेला नाही. आणखीन तरी अशा परिस्थितीत तिचा संकल्पना म्हणून परिचय करून देताना मोठीच अडचण होणार आहे. कारण कुठलीही संकल्पना त्या टप्प्यावरच्या लेखकांनी, त्या टप्प्यावरच्या साहित्यिकांनी हाताळल्याच्या नंतरच तिच्यातला जो विकासाचा टप्पा आहे, विकासाची दिशा आहे, ती पूर्णत्वास जात असते. आणि म्हणून ही संकल्पना स्पष्ट करत असताना आपण सुद्धा त्या टप्प्यावरच्या महत्त्वाच्या चरित्रांचा, महत्त्वाच्या चरित्रकारांच्या मांडणीचा विचार करून आपण ही संकल्पना समजून घेऊया. मित्रहो, या संकल्पनेचा सैद्धांतिक विचार करत असताना किंवा तात्विक स्वरूपाची रूपबंधाची मांडणी करत असताना प्रथमतः ज्या विद्यार्थ्यांसाठी आपण हा उपक्रम करतो आहोत त्यांच्या डोळ्यापुढं किंवा त्यांच्या डोक्यात चरित्र म्हणजे नेमकी काय गोष्ट असते हे आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल. आपण सर्वांनीच अगदी लहानपणापासून मराठीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये निबंध सोडवायचो आणि त्या निबंधाच्या प्रश्नामध्ये कल्पनारम्य किंवा कल्पना करणारा एक निबंध आवर्जून असायचा. म्हणजे ज्या पद्धतीनं मी पंतप्रधान झालो तर किंवा मी महापौर झालो तर वगैरे अशा पठडीतला एखादा तरी विषय आपल्याला निबंध लिहिण्यासाठी दिला जायचा. आता असा निबंध लिहिताना त्या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीचा एक प्रकारचा आदर्श आपल्या डोळ्यापुढे असायचा आणि तो आदर्श डोळ्यापुढे ठेवून मी भविष्यात जर त्या पदावर पोहोचलो तर तशा प्रकारची कामगिरी करेन असा एक आशावाद आपण त्या निबंधामध्ये व्यक्त केलेला असायचा. म्हणजे आपल्या डोळ्यापुढं
त्या व्यक्तीनं केलेली कामगिरी, त्या व्यक्तीनं ते पद भूषवताना त्यानं जे चरित्र सांभाळलेलं आहे ती गोष्ट आपल्यापुढे सातत्यानं डोळ्यापुढे असायची. चरित्राची एक साधारण कल्पना आपल्या डोक्यामध्ये किंवा विद्यार्थ्यांच्या डोळ्यापुढे अशा प्रकारची राहिलेली आहे. आणि मग ती कल्पना आणि साहित्य संकल्पना म्हणून असलेला हा रूपबंध, यात काही तारतम्य आहे का, यात काही साधर्म्य आहे का, यापासून आपण याच्या मांडणीला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्र, तुम्हाला माहिती आहे की साहित्यामध्ये ललित आणि ललितेतर असे 2 ढोबळमानाने प्रकार मानले जातात. कथा, कविता, कादंबरी, नाटक याला आपण साधारणपणे ललित साहित्य असं म्हणतो. तर वैचारिक साहित्य, काही विवेचनात्मक लेखन किंवा प्रबंधात्मक लेखन असेल तर त्याला आपण ललितेतर साहित्य असं म्हणतो. आता चरित्र हा वाङ्मय प्रकार, चरित्र हा साहित्य प्रकार नेमका ललित साहित्याच्या प्रकारात येतो का ललितेतर साहित्याच्या प्रकारामध्ये? तर चरित्र हा वाङ्मय प्रकार, चरित्र ही संकल्पना ललित आणि ललितेतर याच्या सीमारेषेवर असलेला हा प्रकार आहे. आणि म्हणून चरित्र ही संकल्पना समजून घेत असताना चरित्राचा किंवा चरित्र या शब्दाचा अर्थ नेमका काय आहे ते प्रथमतः आपल्याला पाहावं लागेल. मराठी व्युत्पत्ती कोशात चरित्राचा अर्थ आचरण, जीवनयात्रा, कृती, पराक्रम असा दिलेला आहे. तर महाराष्ट्र शब्दकोशामध्ये चरित्राचा अर्थ वर्तन, क्रिया, कृत्य किंवा आचरण असा दिलेला आहे. ह्या दोन्हीपेक्षा संस्कृत मधल्या शब्दकोशाने मात्र चरित्राचा अर्थ थोडासा वेगळा दिलेला असं आपल्याला दिसेल. चालचलन, शील, सदाचार, वागणूक असा अर्थ संस्कृत शब्दकोशाने दिलेला आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की माणसाच्या वर्तनाला शील आणि सदाचाराची जोड या संस्कृत शब्दकोशाने दिलेली आहे. आणि म्हणून ह्या अर्थाच्या बरोबरीनंच ज्या काही मान्यवरांनी चरित्राच्या व्याख्या केलेल्या आहेत त्यामध्ये मराठीतल्या मान्यवरांच्या काही व्याख्या असतील किंवा पाश्चात्य लेखकांनी केलेल्या काही व्याख्या असतील. हेरॉल्ड निकोलसन चरित्राची व्याख्या करताना असं म्हणतो, बायोग्राफी इज द हिस्ट्री ऑफ द लिव्स ऑफ इंडिव्हिज्युअल मेन ॲज अ ब्रँच ऑफ लिटरेचर. तर ऑक्सफर्ड या शब्दकोशाने, ऑक्सफर्डच्या कोशात चरित्राची व्याख्या द हिस्ट्री ऑफ द लाईफ ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल ॲज अ फॉर्म ऑफ लिटरेचर अशी केलेली आहे. सिडने ली या लेखकाने अ ट्रुथफुल ट्रान्समिशन ऑफ पर्सनॅलिटी असं म्हटलेलं आहे. तर द न गोखले या मराठी चरित्रकाराने चरित्र म्हणजे एका माणसाच्या जीवनाचा किंवा जीवनखंडांचा वृत्तांत सांगणारी कलाकृती असं म्हटलेलं आहे. मराठी वाङ्मय कोशात या चरित्राची व्याख्या प्रत्यक्षात होऊन गेलेल्या व्यक्तीची जीवनकथा असं म्हटलेलं आहे. ह्या महत्वाच्या काही निवडक व्याख्यांवरून आपल्या हाती या चरित्राच्या काही महत्वाच्या गोष्टी हाताशी येतात, चरित्राचे काही महत्वाचे विशेष हाताशी येतात. या बारकाईने या व्याख्यांचा जर आपण विचार केला तर यात ज्या महत्वपूर्ण गोष्टी आहेत त्या गोष्टी म्हणजे व्यक्तिगत, इतिहास, सत्यपूर्ण आणि साहित्याची शाखा असे ते महत्वाचे
विशेष चरित्राचे या व्याख्यानमधून आपल्या हाताशी येतं. म्हणजे द हिस्ट्री ऑफ द लाईफ असं ऑक्सफर्डनं म्हटलंय. म्हणजे याच्यामध्ये इतिहास आहे, पण कुणाचा आहे? इंडिव्हिज्युअल मॅन, माणसाच्या व्यक्तिगत आयुष्याचा इतिहास आहे. पण तो कसा आहे? ट्रूथफुल, म्हणजे सत्यपूर्ण इतिहास आहे. आणि अशा सत्यपूर्ण इतिहासाच्या व्यक्तिगत मांडणीला, व्यक्तिगत चरित्राला, व्यक्तिगत आयुष्याला या विचारवंतांनी ब्रँच ऑफ लिटरेचर किंवा फॉर्म ऑफ लिटरेचर असं म्हटलंय, साहित्याची शाखा असं म्हटलंय. ह्या एक एक विशेषाचा जर आपण सविस्तर विचार केला तर आपल्याला चरित्र ही संकल्पना समजून घेण्यास मोठी मदत होईल असं मला वाटतं. आता बघा, यामधला महत्वाचा विषय जो आहे चरित्राचा तो म्हणजे व्यक्तिगत आयुष्याची माहिती, इंडिव्हिज्युअल. चरित्र हे एका व्यक्तीचं असतं आणि तो व्यक्ती, जसं मराठी वाङ्मय कोशानं म्हटलंय, ती व्यक्ती प्रत्यक्षात होऊन गेलेली व्यक्ती असते. म्हणजे इतर वाङ्मय प्रकारामध्ये ज्या पद्धतीनं काल्पनिक पात्र निर्माण केले जातात तशा पद्धतीचे पात्र किंवा तशा प्रकारच्या व्यक्ती चरित्र या वाङ्मय प्रकारामध्ये किंवा चरित्रामध्ये नसतात. तर त्या चरित्राचा नायक हा प्रत्यक्ष होऊन गेलेला व्यक्ती असतो. ही त्याचा पहिला महत्वाचा विशेष आहे. आता दुसरी एक महत्वाची गोष्ट, महत्वाचा विशेष तो म्हणजे इतिहास. आपल्याला चरित्र ही संकल्पना समजून घेत असताना इतिहास ही गोष्ट वारंवार समजून घ्यावी लागेल. इतिहास हा शब्द चरित्राच्या संदर्भाने वारंवार आपल्या अभ्यासामध्ये किंवा उच्चारामध्ये येणार आहे. तर इतिहास आणि चरित्र याचा नेमका काय संबंध आहे हे समजून घेतल्यावर बऱ्यापैकी चरित्राच्या संदर्भानं आपलं आकलन होण्यास मदत होईल. आणि म्हणून चरित्र आणि इतिहासाचा काय संबंध आहे ते आपल्याला पहिल्यांदा पाहावं लागेल. कारण इतिहासाची व्याख्या करत असतानाच कार्लाइल या विचारवंतानं महत्वाची व्याख्या केलेली आहे. तो म्हणतो, हिस्ट्री इज द बायोग्राफी ऑफ ग्रेट मॅन. त्याने इतिहासाला बायोग्राफी म्हटलंय, हिस्ट्री ऑफ द बायोग्राफी. म्हणजे इतिहास हा एक प्रकारचं चरित्र आहे, ग्रेट माणसाचं चरित्र आहे. म्हणजे याचा अर्थ ज्या पद्धतीनं इतिहासामध्ये चरित्र असतं त्याच पद्धतीनं चरित्रामध्ये इतिहास असतो. काय संबंध आहे इतिहासाचा आणि चरित्राचा आपण जरा समजून घेऊया. ज्या पद्धतीनं इतिहासामध्ये व्यक्ती हा महत्वाचा असतो, चरित्रामध्येही व्यक्ती हा केंद्रबिंदू असतो. चांगला चरित्रकार होण्यासाठी चरित्रकार हा चांगला इतिहासकार सुद्धा असला पाहिजे, तरच त्याला चांगलं चरित्र लिहिता येईल. इतिहासकाराच्या ठिकाणी असणारी संशोधक दृष्टी आणि कष्ट करण्याची तयारी ही चरित्रकाराजवळ सुद्धा असावी लागते. कष्ट करण्याची तयारी म्हणजे काय? चरित्र लिहित असताना त्या चरित्र नायकाच्या संदर्भाने गोळा करावयाची माहिती, मिळवावयाचं चरित्र, मिळवायचा जीवन वृत्तांत, ते मिळवण्यासाठी करावयाचे कष्ट ज्या पद्धतीनं इतिहासकार घेतो, त्याच्याकडे ज्या पद्धतीनं संशोधक दृष्टी असते तशी संशोधक वृत्ती आणि तशी कष्ट उपसण्याची तयारी ही चरित्रकाराजवळ असावी लागते. आपण मराठीतलं आद्य चरित्र ग्रंथ म्हणून ज्यांचा सातत्याने गौरव करतो त्या लीळा चरित्राच्या संदर्भाने आणि लीळा चरित्र लिहिणारे संकलन करते पंडित माहीम भट्ट यांनी जे काही लीळा चरित्र लिहित असताना, श्री चक्रधरांच्या लीळा संकलित करत असताना जे कष्ट उपसलेले आहेत, जी संशोधक वृत्ती दाखवलेली आहे, ती संशोधक वृत्ती प्रत्येक चरित्रकाराने इतिहासकाराची संशोधक दृष्टी बाळगणे अपेक्षित आहे. काय केलं माहीम भट्टांनी? सर्वज्ञ श्री चक्रधर महाराष्ट्रामध्ये गोदावरी तीरावरून फिरत असताना किंवा अखंड महाराष्ट्र फिरत असताना चक्रधर स्वामी ज्या ज्या ठिकाणी गेले
ज्या ज्या ठिकाणी बसले, ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या माणसांना, ज्या ज्या व्यक्तींना भेटले, ज्या ज्या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला, त्या त्या ठिकाणी जाऊन माहीम भट्टांनी त्यांच्या लीळा संकलित केल्या. त्या त्या व्यक्तीला ते जाऊन भेटले, त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांच्या माध्यमातून चक्रधरांच्या लीळा संकलित केल्या. म्हणजे जर एखाद्या शेतकऱ्याला चक्रधर स्वामी भेटले असतील तर प्रत्यक्ष त्या शेतकऱ्याला जाऊन, तो गोदावरीच्या कुठल्या काठावर असेल त्या ठिकाणी जाऊन, म्हणजे विचार करा 12व्या-13व्या शतकामध्ये महाराष्ट्राचं चित्र आणि गोदावरीच्या काठचा परिसर कशा पद्धतीचा असेल, आणि अशा घनदाट अरण्यामधून जंगलांमधून फिरून माहीम भट्टांनी ह्या लीळा गोळा केल्या. म्हणजे एखादा शेतकरी असेल आणि तो नांगर चालवत असेल, कृषी कर्म शेतामध्ये करत असेल, तर माहीम भट्ट त्याच्या सोबत सोबत चालायचे. त्याची एक स्मृती ही घटना सांगणारी एक स्मृतीस्थळामध्ये आलेली आहे. ती चरित्रकारांनी किंवा संशोधकांनी आवर्जून पाहिली पाहिजे, तपासून घेतली पाहिजे. त्याचं वर्णन कसं आलंय बघा. खेईम भट्ट कृषी करावया जाती, त्या सरीसे माहीम भट्ट ही जाती. खेईम भट्ट कृषी कर्म करीती आणि माहीम भट्ट तया मागा मागा गोसावी यांच्या लीळा पुसते. खेईम भट्ट सांगती आणि माहीम भट्ट नमस्कारुनी घेती, मग भिक्षा करुनी जेवती. म्हणजे तो खेईम भट्ट नावाचा शेतकरी नांगर चालवत चालवत, नांगर हाकत हाकत शेतामधून चालतो आहे, नांगरणी करतो आहे, आणि माहीम भट्ट त्याला चक्रधरांच्या आठवणी विचारतायत, लीळा विचारतायत. आणि तो खेईम भट्ट आपलं काम सुरू असताना काम करत करत चक्रधरांच्या लीळा माहीम भट्टांना सांगतोय. माहीम भट्ट त्या अत्यंत आदरपूर्वक स्वीकारतात, लिहून घेतात आणि त्या शेतकऱ्याकडून कसल्याच प्रकारचं जेवण, पाणी, उदक वगैरे न घेता अक्षरशः भिक्षा मागून जेवण करतात. अशा प्रकारचे कष्ट उपसण्याची तयारी हे चरित्रकाराकडे असली पाहिजे. आणि त्यांच्या या कष्टामुळेच लीळा चरित्र एक सुंदर चरित्र म्हणून मराठी साहित्यामध्ये निर्माण झालं. ती संशोधक दृष्टी चरित्रकाराजवळ असली पाहिजे. कारण ज्या पद्धतीनं चरित्रात इतिहास अपरिहार्य असतो, म्हणूनच चरित्राला इतिहास लिहिण्याच्या संदर्भातले एक उपयुक्त साधन म्हणून गणल्या गेलेलं आहे. ज्या पद्धतीने चरित्र आणि इतिहासामध्ये एक प्रकारचे संबंध आहेत, अशा प्रकारचा एक अनन्वय असा संबंध आहे. त्याच पद्धतीनं चरित्र आणि इतिहास याच्यामध्ये भेद सुद्धा आहे. जर इतिहासामध्ये आणि चरित्रामध्ये इतक्या प्रकारचे संबंध असतील, इतकी एकरूपता असेल, तर मग चरित्राला इतिहास म्हणावं का, किंवा इतिहासाला चरित्र म्हणावं का? तर अर्थातच नाही. का नाही? तर इतिहास आणि चरित्रामध्ये एक प्रकारचा भेद सुद्धा आहे. काय भेद आहे? जसं आपण म्हणालो की चरित्रामध्ये एका व्यक्तीचा जीवन वृत्तांत असतो, तिथे एक व्यक्ती अपेक्षित असते, चरित्र नायक अपेक्षित असतो, आणि त्या चरित्र नायकाच्याच अवतीभोवती सगळा गोष्ट, सगळा वृत्तांत फिरत असतो. इतिहासामध्ये तसं नसतं. इतिहास हा अनेक व्यक्तींचा असतो आणि त्या अनेक व्यक्तींच्या बरोबरच इतिहासामध्ये घटना, प्रवाह, प्रसंग आणि त्या प्रवाहाला फोर्स करणाऱ्या काही शक्ती, काही फोर्स कारणीभूत असतात. त्याचा सुद्धा इतिहासामध्ये विचार केलेला असतो. इतिहासामध्ये जसं आपण म्हणालो की चरित्रामध्ये ज्या पद्धतीने व्यक्तीच्या व्यक्तिगत आयुष्याची मांडणी केलेली असते, तशी चरित्रामध्ये जशी व्यक्तिगत मांडणी केलेली असते, तशी इतिहासामध्ये व्यक्तीचं सार्वजनिक जीवन अपेक्षित असतं. म्हणजे व्यक्तीच्या जीवनाच्या दोन बाजू ज्या पद्धतीने आहेत, एक व्यक्तिगत बाजू आणि एक सार्वजनिक बाजू. तर चरित्रामध्ये व्यक्तिगत बाजू असते, तर इतिहासामध्ये सार्वजनिक बाजू असते. चरित्रामध्ये व्यक्तिगत घटनांची नोंद असते, तर इतिहासामध्ये सार्वजनिक घटनांची नोंद असते. म्हणजे आपण जर असा विचार केला तर
समजा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचा आहे, त्यांचा जीवन वृत्तांत समजून घ्यायचा आहे, तर शिवरायाचं चरित्र वेगळं आणि एकूणच मराठी साम्राज्याचा इतिहास समजून घेतानाचा इतिहास वेगळा. या चरित्र आणि इतिहासामध्ये गल्लत होण्याची शक्यता बऱ्याचदा निर्माण होते. ज्या पद्धतीने इतिहासामध्ये घटनेला प्राधान्य दिलं जातं, तसं चरित्रामध्ये चरित्र नायकाच्या स्वभाव विकासाला आणि व्यक्ती विकासाला प्राधान्य दिलेलं असतं. आणि म्हणून चरित्र आणि इतिहास ह्या बऱ्याचदा एकमेकाच्या जवळजवळ जाणाऱ्या, एकमेकात पाय गुंफून येणाऱ्या संकल्पना असल्याच्या आपल्याला बऱ्याचदा दिसून येतं. परंतु तो सूक्ष्म भेद जर आपण टिपला तर चरित्राचं साहित्य मूल्य आपल्याला चटकन लक्षात येईल. परंतु चरित्र लिहिता असताना इतक्या सगळ्या इतिहास आणि चरित्राचा जवळचा संबंध असल्यामुळं चरित्र लिहित असताना बऱ्याचदा चरित्राचा इतिहास होण्याचा धोका सुद्धा संभवत असतो. का संभवतो असा धोका? तर चरित्र नायकाच्या व्यक्तिमत्वापेक्षा जर आपण तत्कालीन घटना आणि विचार प्रवाहांचा, चळवळींचा साकल्याने विचार करायला लागलो आणि त्यांनाच केवळ महत्व द्यायला लागलो, तर बऱ्याचदा चरित्राचा इतिहास होऊन बसतो. म्हणजे ज्या पद्धतीनं न.चि. केळकरांनी टिळकांचा 3 खंडामध्ये टिळकांचं चरित्र लिहिलं, मराठीतलं महत्वाचं चरित्र, परंतु ते चरित्र लिहित असताना न.चि. केळकरांनी ज्या गोष्टींमध्ये टिळकांचा फारसा संबंध नसतानाही संमती वयाचा कायदा आणि शारदा सदनचं प्रकरण, या प्रकरणावर विस्तृत चर्चा केलेली आहे. म्हणजे चरित्र नायक असलेल्या खुद्द टिळकांचा यात सहभाग असलेला दिसतच नाही, तरी पण केळकरांनी या विषयाला जास्त महत्व देऊन टिळक चरित्र इतिहासाकडे झुकवलेला आहे. किंवा गोम कुलकर्णी यांनी न्यायमूर्ती रानडे यांचं चरित्र लिहित असताना चरित्र नायक म्हणून न्यायमूर्ती रानडेंवर विस्तृत लिहायला हवं होतं, सविस्तर लिहायला हवं होतं, परंतु गोम कुलकर्णींनी न्यायमूर्ती रानडेंच्या चरित्रावर केवळ 40 पानं लिहिलेली आहेत. संभाजीराजांच्या चरित्रासंदर्भातही ही गोष्ट सांगता येईल. वाशी बेंद्रे या महत्वाच्या इतिहासकाराने जवळजवळ 42 वर्ष संशोधन करून संभाजीराजांचं चरित्र लिहिलं. परंतु ते चरित्र लिहित असताना ते चरित्र बऱ्याचदा इतिहासाकडे झुकलेलं दिसतं. इतिहास म्हणून ते उत्तमच आहे, परंतु चरित्र ही संकल्पना समजून घेत असताना चरित्र म्हणून तिथे चरित्रावर इतिहासाने मात केलेली आपल्याला पाहायला मिळेल. आता आपण चरित्राचा व्यक्तिगत आणि इतिहास हे 2 निकष समजून घेतल्याच्या नंतर तिसरा महत्वाचा चरित्राचा निकष आपल्या डोळ्यापुढे येतो, तो म्हणजे सत्यपूर्णता किंवा सत्यनिष्ठता. चरित्रात आलेला चरित्र नायकाचा जीवन वृत्तांत हा सत्यपूर्ण असावा लागतो किंवा सत्यनिष्ठ असायला लागतो. हा अत्यंत महत्वाचा निकष आहे. म्हणजे चरित्राचा महत्वाचा उद्देश हा व्यक्तिमत्वाचे यथार्थ चित्रण करणे हा आहे, सत्यकथन करणे हा आहे. आणि जर आपण सत्यकथन केलं नाही तर त्या चरित्राला चरित्र म्हणावं की नाही, जर आपण सत्याचा सत्यापलाप केला तर त्याला चरित्र म्हणावं की नाही, हा प्रश्न अर्थातच निर्माण होतो. आणि म्हणून चरित्र नायकाच्या संदर्भात असलेल्या सगळ्या घटना, सगळा वृत्तांत कुठलाही आडपडदा न ठेवता सत्य पद्धतीनं कथन केला पाहिजे. ज्या पद्धतीनं आंद्रे मार्वा नावाच्या फ्रेंच चरित्रकाराने व्हॉल्टेअरचं चरित्र लिहिलं आणि व्हॉल्टेअरचं चरित्र लिहिताना त्याच्या चरित्रामध्ये, त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये असलेल्या विरोधाभास किंवा विरोधी गुण कुठलीही भीडभाड न ठेवता आंद्रे मार्वाने अत्यंत पद्धतशीरपणे त्या ठिकाणी मांडलेला आहे. म्हणजे व्हॉल्टेअर हा जसा उदार होता तसाच तो कंजूस आणि चिक्कू सुद्धा होता. तो जसा शूर होता तसा तो भित्राही होता. म्हणजे ह्या परस्पर विरोधी वाटणाऱ्या दोन्हीही गुणांचं वर्णन
आंद्रे मार्वानी त्याच्या चरित्रामध्ये केलेला आहे. म्हणजे सत्याचा आग्रह करत असताना चरित्रकाराला एक गोष्ट सातत्याने डोळ्यापुढे ठेवावी लागते की आपल्या चरित्राचा नायक त्याच्याविषयी समाजामध्ये कुठल्या प्रकारचा समज आहे, समाजामध्ये त्याची प्रतिष्ठा कोणती आहे, किंवा समाजामध्ये चरित्र नायकाच्या संदर्भाने कुठल्या प्रकारच्या आख्यायिका प्रस्थापित झालेल्या आहेत, त्याचा फारसा विचार न करता त्याच्या हाताशी आलेलं जे सत्य आहे ते सत्य कथन त्यानं केलं पाहिजे. आणखीन दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे चरित्रकाराने चरित्र नायकाचा फाजील गौरव किंवा उदर न करता किंवा निंदाही न करता त्याचे चित्र उभे केले पाहिजे. म्हणजे चरित्र नायकाच्या संदर्भामध्ये आरत्या ओवाळणं हे जसं चरित्रासाठी बाधक आहे, तसंच एखाद्या व्यक्तीची निंदा करणं हे सुद्धा बाधकच आहे. नर फाटकांनी त्यांच्या न्यायमूर्ती रानडेंच्या चरित्रामध्ये तो दोष स्वीकारलेला आहे. न्यायमूर्ती रानडेंचं चरित्र रंगवत असताना नर फाटकांनी विष्णूशास्त्री चिपळूणकरांवर यथेच्छ तोंडसूक घेतलेला आहे. असं चरित्रामध्ये होता कामा नये. दुसरी महत्वाची गोष्ट, चरित्रकाराला एक सातत्यानं भीती वाटत असते. ती कोणती भीती आहे की एखाद्या व्यक्तीचं चरित्र लिहित असताना त्याचे आप्तसंबंधी, त्याचे नातेवाईक किंवा त्यांचे अनुयायी नाराज होतील की काय, दुखावतील की काय, आणि मग ते दुखावणार नाहीत याची काळजी घेत त्याला ते चरित्र लिहिण्याची कसरत करावी लागते. आणि अशा भीतीच्या वातावरणातून चरित्रकाराच्या हातून सत्य निष्ठून जाते की काय अशी एक शक्यता निर्माण होते. परंतु चरित्रकाराने ह्या गोष्टीला अत्यंत हळवारपणे तारतम्य ठेवून ती गोष्ट हाताळली पाहिजे आणि त्यांच्या कुठल्याही भीतीला न घाबरता सत्यकथन केलं पाहिजे. जॉन्सनचे चरित्र बॉस्वेलनं लिहिलं आणि बॉस्वेल हा जॉन्सनचा शिष्य आणि शिष्यानं गुरुचं चरित्र लिहिलं. परंतु ते चरित्र लिहित असताना बॉस्वेलने जॉन्सनचा राकटपणा, त्याचा चिडखोरपणा आणि विक्षिप्तपणा यावर टिप्पणी केली. आणि जेव्हा त्यांच्या अनुयायांनी, चाहत्यांनी ते चरित्र पाहिलं तेव्हा त्या चाहत्यांनी बॉस्वेलला विनंती केली की तू ह्या चरित्रातून ह्या गोष्टी काढून टाक जॉन्सनच्या संदर्भातल्या. तेव्हा बॉस्वेलनं दिलेलं जे उत्तर आहे ते उत्तर सगळ्या चरित्रकारांसाठी अत्यंत महत्वाचं आहे. चरित्र ही संकल्पना नेमकी कुठल्या दिशेने जायला हवी, कशी असायला हवी त्याचं सूचन करणारी आहे. काय म्हणाला बॉस्वेल त्यांना की मी कोणाला खुश करण्यासाठी त्या वाघाची नखे छाटून त्याला मांजर बनवण्याची माझी अजिबात इच्छा नाही. म्हणजे बघा, व्यक्तीच्या अंगी असणारे गुण, दोष, सगळ्या प्रकारच्या उणेवा, त्याचे सामर्थ्य मांडण्याची ताकद चरित्रकाराजवळ असली पाहिजे. आणि म्हणून चरित्र नायकाचा कुठलाही गुण, कुठलाही अवगुण, कुठलाही दोष झाकून न ठेवता, म्हणजे ज्या पद्धतीनं चित्रकार चित्र काढत असताना तोंडावरचे देवीचे वर्ण, तोंडावरच्या सुरकुत्या यासह चित्र रंगवतो, त्या पद्धतीनं चरित्रकाराने अत्यंत वस्तुनिष्ठपणे चरित्र लिहायला हवं. आणि हे सत्यकथन करत असताना त्या चरित्र नायकाचे दोष दाखवण्याची गरज चरित्रकाराजवळ असते. ती गरज चरित्रकाराने भागवली पाहिजे. हा अत्यंत महत्वाचा निकष चरित्राचा सांगावा लागेल. दोष कसे की आपला चरित्र नायक हा एक हाडामासाचा माणूस आहे आणि म्हणून त्याच्या अंगी गुण असण्याबरोबरच दोष असण्याची सुद्धा जी नैसर्गिक शक्यता असते ती शक्यता गृहीत धरून त्यांच्या दोषाचंही वर्णन, त्याच्या दोषाचंही चित्रण त्याच्या चरित्रामध्ये आलं पाहिजे. तसं न करता
जर आपल्या चरित्र नायकाच्या भोवती एक गूढतेचं आवरण जर निर्माण केलं आणि आपल्या चरित्र नायकाची आकाशातील तेजगोलाप्रमाणे जर वर नेऊन स्थापना केली तर तो चरित्र नायक सामान्य वाचकांच्या हाती लागणार नाही. आणि म्हणून सत्यकथन करणं अत्यंत आवश्यक आहे. आता सत्यकथन करणं ही चरित्राची जशी अपरिहार्यता आहे, पण मग हे सत्य नेमकं मिळवायचं कसं? म्हणजे चरित्र लेखनाची साधने कोणती आहेत, ज्या साधनांच्या माध्यमातून आपल्याला चरित्र लिहिता येईल, त्या चरित्र नायकाची माहिती संकलित करता येईल, त्या साधनांचा विचार करणं आपल्यासाठी आवश्यक आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की माहीम भट्टांनी लीळा चरित्राचे लेखन करत असताना चक्रधरांच्या लीळांचं संकलन कष्टपूर्वक केलं, त्याचं तुम्हाला आताच मी निवेदन केलेलं आहे. तशा कोणत्या साधनांची उपलब्धता झाल्याच्या नंतर चरित्रकाराला चरित्र उत्तम पद्धतीने लिहिता येईल, त्याचा विचार आपण आता करूया. त्यामधलं महत्वाचं साधन आहे ते साधन म्हणजे पत्र. म्हणजे चरित्र नायकाने इतरांना लिहिलेली, इतर व्यक्तींना, इतर संस्थांना लिहिलेली पत्र, किंवा इतर व्यक्तींनी, इतर संस्थांनी चरित्र नायकांना लिहिलेली पत्र, ही पत्र चरित्र लेखनामध्ये साधन म्हणून अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात. परंतु ही पत्र चरित्र नायकाने किंवा त्यांच्या संबंधित असलेल्या त्यांच्या अनुयायांनी, त्यांच्या नातेवाईकांनी ती सांभाळून ठेवली पाहिजे. या पत्रांचा उपयोग कोणकोणत्या चरित्रकारांनी सुंदर पद्धतीने केलं याचा जर आढावा घेतला तर आपल्या लक्षात येईल की पत्रांच्या माध्यमातून चरित्र उलगडण्यास किती मोठी मदत होते. म्हणजे नेपोलियन बोनापार्टचं चरित्र एमिल लुडविग या चरित्रकाराने लिहिलं. त्या चरित्रकाराने नेपोलियनच्या प्रेमपत्राचा अत्यंत सुंदर पद्धतीने उपयोग करून घेतलेला आहे. म्हणजे जगजिंकण्यासाठी निघालेला नेपोलियन नेहमी मोहिमेवर असायचा, नेहमी लढायांच्या स्वारीवर असायचा. परंतु युद्ध मोहिमेवर असताना सुद्धा नेपोलियन आपल्या पत्नीला म्हणजे जोसेफाईनला प्रेमपत्र लिहायचा. तो वारंवार प्रेमपत्र लिहायचा, परंतु त्याची पत्नी जोसेफाईन मात्र त्याच्या प्रेमाला उत्तर देण्यास उत्सुक नसायची. ती क्वचित प्रसंगी त्याला उत्तर द्यायची आणि तिच्या अशा वागण्यामुळं नेपोलियन नाराज व्हायचा आणि तरीही पण तो पत्र पाठवायचा आणि त्याची पत्नी उत्तर द्यायची नाही. ह्या सगळ्या प्रक्रियेमधून तो अत्यंत नाराज झाला आणि पुढे पुढे तर नेपोलियनला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय यायला लागला. आणि संशय येत असतानाच एके दिवशी त्याला अशी माहिती कळाली की त्याची पत्नी जोसेफाईन ही दुसऱ्याच कोणातरी मनुष्याच्या प्रेमात पडलेली आहे. आणि झालं पुढे पुढे नेपोलियन तिच्या ह्या पत्नीच्या ह्या वागण्यामुळं नेपोलियन सुद्धा पुढे चालून परस्त्रियांशी जाहीरपणे संबंध ठेवायला लागला. आता नेपोलियन सारख्या जगज्जेत्या लढवयांच्या व्यक्तिगत चरित्रातली ही माहिती, पत्नीच्या संदर्भातली ही माहिती केवळ त्याच्या प्रेमपत्रामुळे वाचकांना उपलब्ध होऊ शकली. म्हणजे एमिल लुडविगनं नेपोलियनच्या व्यक्तिगत पत्राचा जो काही सुंदर पद्धतीने उपयोग करून घेतलाय, ती उपलब्धता आपल्यासाठी महत्वाची आहे. कवी शेलेचं चरित्र आंद्रे मारवानी लिहिलं. त्याच्या सुद्धा प्रेमपत्राचा उपयोग आंद्रे मारवानी अतिशय सुंदर पद्धतीने केलेला आहे. आपल्या भारतीय साहित्यामध्ये इंदिरा गांधींच्या चरित्राच्या संदर्भात अशीच गोष्ट आपल्याला सांगता येईल. पुपुल जयकर यांनी इंदिरा गांधीचं जे चरित्र लिहिलं, ज्या चरित्राच्या 14 आवृत्त्या निघाल्या आणि अत्यंत प्रसिद्ध ते चरित्र झालं, त्या चरित्रामध्ये पुपुल जयकर यांनी इंदिरा गांधींच्या अनेक पत्रांचा उपयोग करून घेतलेला आहे. पुपुल जयकर ह्या इंदिरा गांधींच्या मैत्रीण होत्या आणि मैत्रीण असल्यामुळं रात्रंदिवस त्यांच्या सोबत असताना
त्यांच्या व्यक्तिगत आठवणी, व्यक्तिगत आयुष्यातल्या काही घटना, इंदिरा गांधींच्या स्वभावाची अत्यंत सूक्ष्म माहिती लेखिकेला होती, पुपुल जयकर यांना होती. आणि म्हणून त्यांनी त्या पत्रांचा उपयोग ह्या चरित्रामध्ये करून घेतलेला आहे. म्हणजे इंदिरा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू या बाप लेकीमध्ये जे काही पत्रव्यवहार व्हायचा, त्या पत्रव्यवहाराचा अत्यंत चांगल्या पद्धतीनं वापर चरित्रकाराने या चरित्रामध्ये करून घेतलेला आहे. म्हणजे या उपक्रमाचे संयोजक डॉक्टर विश्वाधार देशमुख यांनी काही दिवसापूर्वी जे या पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या नातेसंबंधावर जे काही एक बापलेकीच्या नातेसंबंधातलं एक सुंदर व्याख्यान दिलं, त्याच्यामध्ये सुद्धा या पत्रांचा उल्लेख आलेला आहे. म्हणजे इंदिरा गांधी 5 वर्षाच्या असताना पंडित नेहरूंनी त्यांना पत्र लिहायला सुरुवात केली बघा. आणि इंदिरा गांधी 8 वर्षाच्या असताना त्यांनी पहिलं पत्र आपल्या पित्याला म्हणजे पंडित नेहरूंना लिहिलं. तर अशा अनेक पत्रांचा वापर या पुपुल जयकर यांनी या चरित्रामध्ये केलेला आहे. बाबासाहेबांच्या संदर्भातही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भातही या पत्र लेखनाचा आपल्याला विचार करता येईल. बाबासाहेबांची अनेक पत्र उपलब्ध आहेत. त्या पत्रांच्या माध्यमातूनही बाबासाहेबांचं चरित्र समजून घेण्यास आपल्याला मोठी मदत होते. या पत्राच्या नंतर दुसरं महत्वाचं साधन चरित्र लिहिण्यासाठी जे आहे ते म्हणजे रोजनिशी. रोजनिशी म्हणजेच दैनंदिनी किंवा ज्याला आपण डेली डायरी असं म्हणू. त्या दैनंदिनीमध्ये, त्या रोजनिशीमध्ये चरित्र नायक किंवा तो रोजनिशी लिहिणारा व्यक्ती आपल्या दररोजच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या घटनांच्या नोंदी, प्रसंगाच्या नोंदी करत असतो. त्या नोंदी चरित्र लिहिताना अत्यंत महत्वाच्या ठरतात. परंतु रोजनिशी लिहिण्याची आपल्याकडे मोठी उदासीनता आहे. आपण पुढे कोणी मोठे व्यक्ती हो आणि पुढे कधी आपल्याला चरित्र लिहायची गरज पडेल असं म्हणून काही कोणी डायरी वगैरे लिहून ठेवण्याच्या भानगडीत फारसं पडत नाही. परंतु मित्रहो, पुढच्या पिढीसाठी प्रत्येकाने आपली दैनंदिनी लिहून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. या दैनंदिनीचा उपयोग संत साहित्याचे चरित्रकार, संतांचे चरित्रकार ल रा पांगारकर यांनी स्वतःचं आत्मचरित्र लिहिताना, चरितचंद्र लिहिताना या दैनंदिनीचा अत्यंत सुंदर पद्धतीने उपयोग करून घेतलेला आहे. त्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी रोजनिशीचा आवर्जून उल्लेख केलेला आहे. म्हणजे रोजनिशी ही चरित्रकाराला, चरित्र नायकाच्या चरित्राची क्रमवार संगती लावत असताना अत्यंत महत्वाचं साधन म्हणून उपयोगी पडत असतं. त्यानंतर आठवणी हे सुद्धा अत्यंत महत्वाचं साधन चरित्र लेखनाच्या संदर्भामध्ये म्हणून आपल्याला सांगता येईल. आठवणी, चरित्र नायक ज्या ज्या व्यक्तीच्या संपर्कामध्ये, सहवासामध्ये आलेला होता किंवा चरित्र नायकाच्या सहवासामध्ये, संबंधामध्ये जे जे व्यक्ती आलेले होते त्यांच्याकडून आठवणी गोळा करणे आणि त्या आठवणीच्या आधारावर चरित्र लिहिणे ही सुद्धा गोष्ट अत्यंत महत्वाची असते. आठवणीचा संदर्भ देत असताना पत्र आणि रोजनिशी याही पेक्षा आठवणी ह्या अस्सल असतात. कारण पत्रामध्ये किंवा रोजनिशीमध्ये तरी चरित्र नायक हा काही वेळेला काही लपून ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे दैनंदिनी लिहिताना, पत्र लिहिताना एक प्रकारची कृत्रिमता त्यामध्ये असण्याची शक्यता निर्माण होते. ती शक्यता आठवणीमध्ये अजिबात नसते. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की पत्र लिहित असताना व्यक्ती एकाच गोष्टी संदर्भामध्ये 2 व्यक्तींना पत्र लिहित असताना 2 भूमिका किंवा वेगवेगळ्या भूमिका मांडू शकतो. आठवणीमध्ये तशा प्रकारची शक्यता होत नाही. पत्र, रोजनिशी आणि आठवणी या चरित्र लिखाणाच्या साधनाव्यतिरिक्त वस्तुसंग्रहालय आणि चरित्र सूची ह्या 2 गोष्टीही, हे 2 महत्वाचे साधनेही आपल्याला वापरात आणता येतील. मित्रो,
जे काही साधनं मी तुम्हाला आता चरित्र लेखनाची सांगितली, ही साधनं चरित्र लिहित असताना अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात. पण ह्या साधनांची विश्वसनीयता किती आणि विश्वसनीयता कशी पारख करायची, हा मोठा पेच चरित्रकाराजवळ निर्माण होतो, चरित्रकाराच्या पुढे निर्माण होतो. आता ज्या पत्राचा इतका चांगला उपयोग करून घेता येईल म्हणून मगाशी मी सांगितलं, ती पत्र दुटप्पी भूमिका बजावू शकतात. म्हणजे एकाच विषयाच्या संदर्भाने पत्र लिहित असताना दोन व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारची पत्र लिहिली जाऊ शकतात. म्हणजे जर आपली तब्येत बरी नाहीये ही गोष्ट पत्राद्वारे सांगत असताना आपण जर ती गोष्ट पत्राद्वारे आपल्या प्रेयसीला सांगत असू, तर तुझ्याच आठवणीत मी झुरतो आहे म्हणून तब्येत माझी जराशी बिघडली असं कारण आपण तिला लिहिलेल्या पत्रामध्ये लिहू शकतो. पण त्याच कारणासाठी जेव्हा आपण आपल्या आईवडिलांना पत्र लिहायला बसतो, तेव्हा आपण अत्यंत अभ्यास केल्यामुळं, जास्तीचा अभ्यास केल्यामुळं माझी तब्येत जराशी बिघडली असं कारण देऊ शकतो. म्हणजे एकच गोष्ट पण दोन व्यक्तीला लिहून सांगत असताना आपली भूमिका बदललेली असते. त्याच पद्धतीनं चरित्र नायकाच्या हातून लिहिलेल्या पत्रांच्या बाबतीतही अशा प्रकारची दुटप्पी भूमिका होण्याचा संभव नाकारता येत नाही. म्हणजे एकाच कारणासाठी दोन वेगळे उत्तर आपण देऊ शकतो. तशीच गल्लत किंवा तशीच गोष्ट चरित्र नायकाच्या संदर्भाने सुद्धा त्यांच्या पूर्वायुष्यामध्ये झालेली असू शकते. तर रोजनिशीचं काय आहे? रोजनिशी सुद्धा आपण लिहित असताना आपल्याला पक्की खात्री असते की ही गोष्ट आपण लिहून ठेवतोय. या अर्थाने लिहून ठेवतोय म्हणजे ती गोष्ट भविष्यामध्ये कुणी ना कुणी वाचणार आहे. म्हणून ज्या गोष्टीची नोंद आपण करत असतो त्या गोष्टीतली काही महत्वाच्या गोष्टी, काही महत्वाचे संदर्भ जे आपल्याला किंवा आपल्या संबंधित व्यक्तीला अडचणीचे ठरू शकतील, त्या गोष्टी आपण टाळण्याची शक्यता असते. आणि म्हणून रोजनिशीची विश्वसनीयता सुद्धा कितपत मानावी हा मोठा यक्ष प्रश्न चरित्रकाराच्या पुढे निर्माण होतो. आता आठवणींचा आपण गौरव केला की आठवणी ह्या अस्सल असतात, पण त्याच्यामध्ये सुद्धा एक दोष नजरेस येतो किंवा त्यामधले सुद्धा एक अडचण आपल्या चरित्रकाराला निर्माण होऊ शकते. ती अशी की एखाद्या चरित्र नायकाच्या संदर्भातल्या आठवणी गोळा करत असताना ज्या ज्या व्यक्तींच्या संपर्कात आपण जातो आणि त्यांच्याकडून माहिती संकलित करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तेव्हा त्या व्यक्ती एखादा प्रसंग सांगत असताना किंवा एखादी घटना कथन करत असताना त्यामध्ये त्याचं श्रेय किंवा त्यातला मोठेपणा तो सांगणारा आपल्याकडे घेण्याचा जाणतेपणी अजाणतेपणी प्रयत्न करताना दिसतो. आणि म्हणून तशा आठवणी कशा प्रकारच्या हाताळायच्या, कशा प्रकारच्या संकलित करायच्या आणि त्या कशा पारखून आणि तपासून घ्यायच्या, याचं एक कसब चरित्रकाराच्या जवळ असावं लागतं. म्हणजे एवढं सगळं करून सुद्धा चरित्रकाराला 100% सत्य मिळण्याची अपेक्षा करता येत नाही. आणि म्हणून चरित्रामध्ये आलेल्या चरित्राच्या संदर्भाने सुद्धा वाचकांना 100% सत्य समजून चालता येणार नाही. ही विश्वसनीयता तपासण्यासाठी मोठी अडचण आपल्याला निर्माण होताना दिसतं. आणि म्हणूनच अशा या अविश्वसनीयतेमुळेच मार्क ट्वेन याने बायोग्राफीला क्लॉथ्स अँड बटन्स ऑफ द मॅन असं म्हटलेलं आहे. म्हणजे चरित्राच्या संदर्भाने अरुण टिकेकरांनी व्यक्त केलेलं मत सुद्धा आपल्या या अविश्वसनीयतेच्या पातळीवरून तपासून घेता येईल. ते असं की अरुण टिकेकर काय म्हणतात चरित्र आणि आत्मचरित्राच्या संदर्भाने,
ती गोष्ट अत्यंत महत्वाची आहे या ठिकाणी. म्हणजे चरित्र, आत्मचरित्र हे फोटोग्राफरने काढलेल्या फोटोग्राफ सारखे नसतात, तर ते पोर्ट्रेट सारखे असतात. कारण कॅमेरामध्ये तंतोतंत दिसतं, पोर्ट्रेटमध्ये मात्र ते लपवायचे जे आहे ते लपवता येते. चरित्र सुद्धा तसंच आहे. चरित्रामध्ये सुद्धा चरित्रकाराला जे लपवायचं आहे ते लपवता येऊ शकतं. मित्रहो, आपण इथपर्यंत चरित्राची व्याख्या, चरित्राचा अर्थ, चरित्राची साधनं, चरित्राचे निकष आणि चरित्र लिहितानाची जी साधनं उपलब्ध असतात त्याची विश्वसनीयता किती या संदर्भामध्ये विवेचन आज केलेलं आहे. पुढच्या भागात आपण चरित्राच्या संदर्भाने आणखीन काही मांडणी करू आणि मराठीतल्या महत्त्वाच्या चरित्रांचा काही धावता आढावा आपण उद्याच्या भागात घेऊ.